माहिती मीला आत्या काय म्हणाली? मीला आत्या म्हणाली की बबडा लवकर येणार, तू लवकर लवकर ये, आपण खूप मज्जा करू, खूप सारी मज्जा. आपण खूप मस्ती करू, आपण बागेत खेळायला जाऊ, बाबाच्या डोक्यावर नाचू. मीराने जे सांगितलं ते सत्य स्वीकारायला हवं शुभंकर. मलाच पसत नाहीये. मी त्याला कसं सांगू? दुःख होणार, होतंय हे दिसतंय मला शुभंकर. पण बेटा, दुःख फार गोंजारत बसू नये, फार लाड करू नयेत त्याचे, नाही तर आयुष्यभरासाठी चिकटत ते, जाता जात नाही. काय तूच सांग आता, काय करू मी? जे प्रश्न सुटत नाहीत ना शुभंकर, ते सोडून द्यावेत. आपोआप सुटतात ते, काळच सोडवतो. लिंबू मसाला असा दाबून पाहिजे, म्हणजे अशी 2 तास ओठांवर अशी आंबट तिखट खारट चव राहिली पाहिजे, मग भुट्टा खाण्यात मजा आहे. किटी, तुला पाहिजे असेल तर मसाला घे ना अजून. तिखट आंबटचा फंडा मला नको सांगू. नाही, सुधारणार नाही तू कधी. आईचं डायबिटीस कसं आहे? जक्कास, आईने जुळवूनच घेतलाय ना त्याशी, सवयच लागली आहे सगळ्या अशी जुळवून घ्यायची. कधी परिस्थितीशी, कधी नवऱ्याशी, कधी नातेवाईकांशी, तसं डायबिटीस. मी काय म्हणते, परिस्थितीशी जुळवून घेण्यात काय वाईट आहे? माणसाने कायम अंथरूण पाहूनच पाय पसरावे. तुम्हाला ना जरा असं परिस्थितीशी जुळवून घेतल्यावर क्रांती केल्यावर का वाटतं का ग? नाही म्हणजे आई बापात माझे म्हणून काय सतत भुणभुणच लावायची का माझ्या मागे? ना जाणारच नाही ना तिकडे. आई बापाचं बदलापूरचं घर आहे ना, माझ्यासाठी वीकेंड होम झालंय. कसं आहे, आठवडाभर इकडे कुत्र्यासारखं काम करायचं, मस्त कष्ट करायचं, नाही जायचं तिकडे आराम करायला, चार्ज होऊन इकडे यायचं. तुला माहितीये, तू लवकर येत नाहीस म्हणून मला सगळेजण किती बोलतायत. बाबा म्हणाले तू कधीच येणार नाहीस. नीता, स्टॉप इट. हे काय चाललंय तुझं? काय करतेस तू? हा वेडेपणा बस कर आता. हा वेडेपणा नाहीये, हे आपलं बाळ आहे. तुम्ही सगळे काहीही म्हणा, माझी खात्री आहे आपलं बाळ येणार. हे बाळ आहे तुझं? हे तुझं बाळ आहे? हे बाळ आहे तुझं? शुभंकर, माझं बाळ बाळ नाहीये, ते निर्जीव बाळ आहे. तुम्ही तर मला माहितीये माझं बाळ येणार आहे. बाळ नाहीये तुझं, या खेळण्याची. या घरात बाळ येणार नाही, ऐकलंस तू? शाळेत असल्यापासूनच तुझं स्वप्न साकार होतंय, जरा हस की. खरं की त्या एका ध्यासापोटी मी मुंबईत आलो आणि चक्क कॉल सेंटरमध्ये कामाला लागलो. तुला माहिती आहे, माझे सर्टिफिकेट्स आणि माझे रिझल्ट्स पाहून लोकांना विश्वास नाही बसत की मी कॉल सेंटरमध्ये काम करतो. जास्त हवेत ओढू नका, जमिनीवर. जमिनीवर? इतके दिवस मी जमिनीच्या खाली होतो, पाया खणत होतो. आज जमिनीवर येऊन पहिली वीट ठेवली आहे. कसली वीट? मिस्टर समीर प्रभाकर कर्वे आणि मिसेस अश्विनी समीर कर्वे यांच्या घराच्या पायाची वीट. म्हणजे आपलं घर, माझं घर.